नमस्कार. पेजर बम टेक्नॉलॉजीची उत्तुंग भरारी, इस्रायलची कमाल. मित्रहो, हे पेजर बम काय आहे हे प्रथम समजून घेऊ. लेबनॉनमध्ये 2 दिवसापूर्वी पेजर बमचे विस्फोटक झाले. मोबाईल, लॅपटॉप, 4 चाकी गाडी अशा सगळ्यांमध्ये वापरण्यात येणारे रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे, मग ते मोबाईलमध्ये असेल, पेजरमध्ये असतील किंवा गाडींमध्ये वापरण्यात येत असलेले असतील, याच्यात एकाच वेळेस बाजारामध्ये, रस्त्यामध्ये, घरांमध्ये हजारो बम फुटले. हे बम म्हणजे मोबाईलचा विस्फोट, पेजरचा विस्फोट आणि रेडिओचा विस्फोट, लॅपटॉपचा विस्फोट. याच्यात मोठ्या प्रमाणात हानी झाली. 16 लोक वारले आणि साधारण 3 ते 4 हजार लोक जखमी झाले. यात इराणचा परराष्ट्र मंत्रीही जखमी झाला आणि लेबनॉनचा खासदाराचा मुलगा तो मरण पावला. हा सगळा प्रकार जेव्हा बघितला तेव्हा टेक्नॉलॉजीची काय कमाल असते आणि टेक्नॉलॉजी कुठंपर्यंत काय घडून आणते याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यातल्या त्यात ज्यांनी टेक्नॉलॉजी बनवली त्यांची तर कमालच म्हणावं लागेल. या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं लागेल की जगात टेक्नॉलॉजीमध्ये इस्रायल नंबर 1 आहे आणि लेबनॉन आणि इस्रायल यांच्यात युद्ध चालू आहे. लेबनॉन म्हणजे लेबनॉन देश नव्हे, तर लेबनॉनमध्ये राहणारी हिजबुल्ला ही जी संघटना आहे ही इस्रायलच्या विरोधात रोज रॉकेट हल्ले करते आहे. तेव्हा 6 महिन्यापूर्वी जी मागणी जॉर्डनकडे हिजबुल्लाच्या नसरुल्ला हिजबुल्लाच्या कमांडरने, प्रमुखाने हिजबुल्लाने पेजर देण्यासाठी जॉर्डनकडे मागणी केली आणि जॉर्डनने तैवानकडून ते मोबाईल, तैवानच्या कंपनीकडून ते मोबाईल बनवण्याची ऑर्डर दिली. तैवानच्या कंपनीने ते पेजर हंगरीकडून बनवून घेतली आणि हंगरीकडून जात असणारे पेजर एका बोटीमध्ये असताना मध्येच इस्रायलने तपासणी म्हणून ते जहाज काही काळ ताब्यात घेतले आणि याच्यात काय आहे हे बघताना ते पेजरमध्ये असे काही बदल केले की जेव्हा सगळ्या लेबनानी जे आतंकवादी होते त्यांच्याकडे ते पोहोचल्यानंतर त्यांनी तो स्फोट घडवून आणला. म्हणजे बघा कुठे गोष्टी गेल्या. एका देशाला ऑर्डर दिली, त्याने दुसऱ्या कंपनीत दिले, दुसऱ्या कंपनीने तिसऱ्याकडनं ते बनवून घेतले आणि मध्ये 4थ्या कंपनीने त्याच्यावर डल्ला मारला आणि त्याच्यात अशी काही बदल केली की क्षणात सगळ्या देशात अहंकार माजला. लेबनॉनच्या बाजारामध्ये सगळीकडे मोठ्या प्रमाणात विस्फोट झाले आणि हजारो माणसं जखमी झाली. ही एक शक्यता. तेव्हा लेबनॉनने अमेरिका, इस्रायल आणि तैवानवर शंका व्यक्त केली. त्याचा खरा राग इस्रायलवर आहे. हे सगळं इस्रायलने घडवून आणलं असं त्यांना म्हणायचं आहे. पण इस्रायलने याची आत्तापर्यंत कुठलीही वाच्यता केली नाही आणि अमेरिकेने सांगितले की आम्हाला ही काही माहिती नाही. बॅटिकमध्ये विस्फोटक घडवून आणले. तेव्हा या बॅटरीमध्ये काय बदल केला असेल ते त्या टेक्नॉलॉजीवाल्यांनाच माहिती. एक अशी चर्चा आहे की त्या पेजरमध्ये, त्या मोबाईलच्या याच्यामध्ये एक व्हायरस सोडण्यात आला
आणि तो मोठ्या प्रमाणात हिट करत त्याच्याने स्फोट घडवून आणला अशी एक शक्यता आहे. तेव्हा मित्र, दुश्मनी कशी असते ती बघा. या ठिकाणी शस्त्राने युद्ध करण्यात येतं, पण इथं शस्त्र बनवलं ते पेजर, रेडिओ आणि मोबाईल. म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही. तेव्हा आजच्या काळात टेक्नॉलॉजीला एवढं महत्त्व आहे की एक व्यक्ती 1000 माणसांना झटक्यात नामशेष करू शकतो किंवा त्यांना यमसदनी पाठवू शकतो. कारण इस्रायलची लोकसंख्या 1 कोटीच्या आसपास आहे आणि इस्रायल हा बहुसंख्य ज्यू लोकांचा देश आहे. असे हे ज्यू की ज्यांनी धर्माचा विचार केला, ज्यू हा जगातला सगळ्यात अनादी धर्म आणि त्यांच्या मोजेसपासून तर अब्राहीमपर्यंत जे नंतरचे त्यांचे देव ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्यापासून ख्रिश्चन आणि नंतर इस्लाम धर्माचा उदय झाला. असा इस्रायल आज मुठभर लोकांचा असला, कारण 700 ते 800 कोटी लोकसंख्या या जगाची आहे. पण 1 कोटी लोक इस्रायलवासी जगाला भारी पडत आहेत. मग तो व्यापार असेल, टेक्नॉलॉजी असेल. कारण तुमचा मोबाईलचे वेगवेगळे व्हर्जन घ्या, या ठिकाणी सगळ्यात जास्त इस्रायलचेच लोकांचा सहभाग आहे आणि त्यांच्याच टेक्नॉलॉजीवर आज मोबाईल जगभर चालू आहे. असे हे इस्रायली लोक. आणि आज जे घडलं ते लेबनॉनी लोकांना एक चांगला धडा त्यांनी मोठ्या प्रमाणात दिला असं म्हणावं लागेल. कारण मुळात इस्रायल आणि गाझाच्या हमास या लोकांचं युद्ध, त्यात विनाकारण लेबनॉनचे हिजबुल्ला आत पडले. कारण लेबनॉन हा एक सुंदर समुद्रकिनारा असणारा देश, नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असणारा देश, व्यापारीदृष्ट्या श्रीमंत असणारा देश, पण बहुसंख्य मुसलमान त्या देशात असल्यामुळे हिजबुल्ला ही मुस्लिम संघटनेला त्या सरकारने तिथल्या समाजाने आवर घातला नाही आणि आज स्वतःच्या देशाचं मोठं प्रमाणात नुकसान या लोकांनी करून घेतलं. तेव्हा जर समाज चांगला असेल तर असल्या घटना होत नाही, तुम्ही शांततेने आयुष्य काढता. पण बऱ्याचशा इस्लामी देशामध्ये ही गोष्ट फारशी लक्षात ठेवली जात नाही आणि स्वतःचा स्वार्थ सोडून परोपकार करण्यासाठी हे लोक अशा प्रकारे विनाकारण कुठेही भाग घेतात आणि आपल्या देशाचं नुकसान करून घेतात. नमस्कार.